तो आपण जे शिकत होतो, ते काय शिकत होतो आपण? तर सिमिलॅरिटी. बरोबर? सिमिलॅरिटी बद्दल आपण लेसन सुरू केलेला आहे. 10चा फर्स्ट लेसन मॅथ्स 2चा दॅट इज सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटी म्हणजे समरूपता. या संदर्भात आपलं 9thला लेसन झालेलं आहे. 9thला आपण बरंच काही शिकलेलो आहे. राइट? आता हा जो समरूपता किंवा हा जो सिमिलॅरिटी हा जो लेसन आहे, याची आपण काही काल बेसिक हे पण केली. त्याचा व्हिडिओ पण आपण अपलोड केलेला आहे. बेसिक प्रॅक्टिस केली, राइट? तर हा जो सिमिलॅरिटी आहे, ही सिमिलॅरिटी कशावरती अवलंबून असते? तर रेशिओवरती. कशावरती? रेशिओ. रेशिओ म्हणजेच काय? गुणोत्तर. रेशिओ म्हणजे गुणोत्तर. रेशिओ म्हणजेच गुणोत्तर किंवा प्रमाण म्हणतो आपण. प्रमाण. राइट? हे प्रमाणाबद्दलही आपण पूर्वी शिकलेलो आहे. प्रमाण म्हणजे काय? की जसं पुन्हा एकदा रिपीट करतो तुम्हाला समजावं म्हणून. समजा आपल्याला 1 कप चहा करायचा असेल. 1 कप चांगल्या चवीचा, अतिशय उत्कृष्ट चव असलेला चहा करायचा असेल, राइट? तर आपल्याला कमीत कमी 1 कप पाणी लागेल, वॉटर, राइट? साधारण आता डिपेंड करतं कोणाला किती गोड आवडतं त्यानुसार, पण साधारण तरी सुद्धा 2 टीस्पून्स शुगर लागेल, राइट? हाल्फ कप मिल्क लागेल. हाल्फ आता ज्याला स्ट्राँग पाहिजे त्याला थोडी जास्त, पण नॉर्मल करायची असेल तर हाल्फ टीस्पून टी पावडर लागेल. बरोबर? अँड बस झालं. 4-5 आणि जर काही मसाला-बिसाला असेल थोडाफार जो एक्स्ट्रा मसाला, टी मसाला वगैरे जो असेल तो मसाला, राइट? पण नॉर्मली या ह्याच्यात. आता हे जे आहे, हे जर टाकलं आपण समजा, हे काय याला म्हणतात रेशिओ. काय की 1 कप चांगल्या चवीचा चहा बनवायचा असेल, तर आपल्याला काय रेशिओमध्ये पाणी 1 कप घ्यायला पाहिजे, 2 टीस्पून शुगर घ्यायला पाहिजे, हाल्फ कप मिल्क घ्यायला पाहिजे आणि हाल्फ टीस्पून टी पावडर घ्यायला पाहिजे. म्हणजे हे काय झालं हा रेशिओ झाला. या रेशिओमध्ये जर आपण जरा सुद्धा उलटं-पालटं केलं, तर चहाची चव बिघडू शकते. बरोबर? सिमिलॅरिटी म्हणजे समरूपता हे सुद्धा काय आहे? सेम असंच आहे. सिमिलॅरिटी आणि समरूपता जी आहे, समरूपता मराठीमध्ये म्हणतात. तर हे काय आहे? ह्याच्यामध्ये सुद्धा रेशिओच दाखवलेला असतो. पण कसा रेशिओ असतो? आपण मागच्या सेशनमध्ये, मागच्या क्लासमध्ये आपण हे पाहिलं, की जेव्हा 2 ट्रायंगल्स असतात, कुठलेही 2 ट्रायंगल्स असतील आणि जर ते सिमिलर असतील, समजा आपण हे 2 ट्रायंगल्स घेतले, राइट? याला नाव दिलं समजा आपण P-Q-R याला नाव दिलं J-K-L, राइट? आता हे 2 ट्रायंगल्स आहेत. जर आपण ह्याला सिमिलॅरिटी हे समरूप आहे ते कसं दाखवणार? तर ट्रायंगल P-Q-R सिमिलर ट्रायंगल J-K-L असं दाखवतो आपण. हे सिमिलॅरिटीचं म्हणजे समरूपतेचं हे चिन्ह आहे. हे समरूपतेचं चिन्ह आहे. सिमिलॅरिटीचं साइन आहे. बरोबर? मग हे आपल्याला सांगितलं. मग आता आपल्याला काय 1 टू 1 करस्पॉन्डन्स म्हणजे एकास एक संगती दाखवायची. एकास एक मग पी-क्यू. पी-क्यू ही साइड आहे. साइड पी-क्यू सिमिलर साइड किंवा समरूप साइड जे-क्यू. ही झाली एकास एक संगती म्हणजेच 1 टू 1 करस्पॉन्डन्स, राइट? त्याच्यानंतर क्यू-आर सिमिलर के-एल. पी-आर सिमिलर जे-एल, राइट? अँड अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. लक्षात ठेवा जरी सिमिलॅरिटी ही साइड्समध्ये असते, अँगल्समध्ये नसते. कारण अँगल्स हे कॉन्ग्रुएंटच असतात. लक्षात ठेवा. तुम्हाला कुठलीही आकृती, कुठलंही समजा एखादं मी जसं तुम्हाला कुठलंही एक एक्झाम्पल दिलं, तुम्हाला कुठलीही सेम आकृत्या बनवायच्या असेल, सेम दिसणाऱ्या, तरी सुद्धा सेम दिसणाऱ्या आकृत्या बनवण्यासाठी तुम्हाला अँगल मात्र सेम घ्यावे लागतील, इक्वल घ्यावे लागतील. म्हणजे अँगल्स आर ऑल्वेज कॉन्ग्रुएंट. अँगल्स हे नेहमी कॉन्ग्रुएंट म्हणजे एकरूप असतात. परंतु साइड्स समरूप असतात. समरूप म्हणजे काय? सारख्या दिसणाऱ्या, प्रमाणात असणाऱ्या. म्हणजे आता समजा पी-क्यू जर 2 असेल, तर यांचं काहीतरी काहीही प्रमाण असू शकतं. समजा पी-क्यू
5 असेल तर JL समजा 2.5 राईट. QR 3 असेल तर इथे 1.5. PR जर 6 असेल तर JL 3 आहे. म्हणजे काय? तर एकतर 1:2 म्हणजे हा जर 1 आहे याच्या दुप्पट ही आहे. JKL 1 आहे म्हणजे काय येईल आपलं 2:1 हा यांच्यातला रेशिओ आहे, यांच्यातलं प्रमाण आहे, यांच्यातलं गुणोत्तर आहे. हे आपण मागे रिवाइज केले. हे जस्ट रिव्हिजन आहे तुम्हाला. मागे आपण शिकलोय मागच्या क्लासमध्ये. राइट? क्लिअर इथपर्यंत? ओके. आता द नंबर्स AB आर इन रेशिओ. समजा कुठलेही नंबर जे रेशिओमध्ये असतात. लक्षात ठेवा आता इथून पुढे. जर कुठलेही नंबर, 2 नंबर जर रेशिओमध्ये असेल, म्हणजे ते जर प्रमाणात असतील, कुठल्याही 2 गोष्टी प्रमाणात असतील, 2 नंबर्स, 2 संख्या प्रमाणात असतील, तर त्या कशा लिहितात? 2 प्रकारे लिहितात. एकतर A/B और A/B असं लिहितात. बरोबर? और A:B. कसं रीड करतात त्याला? A:B आणि मराठीमध्ये त्याला म्हणतात A:B. स वापरतात. एकाच दुसरा कळालं? अशा पद्धतीने हे लिहितात. राइट? द नंबर्स A and B आर इन प्रपोर्शन. याला आपण म्हणतो. रीड करताना आपण काय म्हणतो असं बोलताना नंबर्स A and B आर इन प्रपोर्शन असं आपण याला रीड करतो. बोलताना काय बोलतो? लिहिताना असं लिहितो. लक्षात ठेवा मॅथेमॅटिकल पद्धत लिहिण्याची. ही मॅथेमॅटिकल पद्धत. हे मॅथेमॅटिकल स्टेटमेंट झालं. मॅथ्स म्हणजे काय? तर नंबर्सच्या आणि अक्षरांच्या स्वरूपात मांडणी करणे. आणि आपण साधी भाषा जी आहे, ती सिंपल भाषा जी आपण बोलतो, वागतो, लिहितो वगैरे ती. तर ही जी भाषा आहे ती म्हणजे काय? याला आपण वाचणार जसं आपण समजा इथे लिहिलेलं आहे एम असं लिहिलेलं असेल, तर याचा आपण रीड काय करणार? नंबर्स किंवा एम अँड एन आर इन प्रपोर्शन. काय रीड करणार याला? एम अँड एन आर इन प्रपोर्शन आणि मराठीमध्ये बोलणार एम आणि एन हे प्रमाणात आहेत. ओके? फाईन. सो आता इथपर्यंत क्लिअर. नाऊ रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. आता आपल्याला काय बघायचं? आता हे आपण साधं नंबर घेतो. 2 नंबर जर रेशिओमध्ये असतील, इफ 2 नंबर्स आर इन प्रपोर्शन ऑर इन रेशिओ, हाऊ टू राइट वी हॅव लर्न्ड इट. राइट? मग आता आपल्याला पुढे बघायचं आहे, की जर 2 रेशिओ जर 2 नंबर जर प्रमाणात असतील, तर असे लिहितो आपण. पण आपल्याला काय बघायचं आता, की 2 ट्रायंगल्स आहेत. त्या 2 ट्रायंगल्सचा एरिया, त्या एरियाचा रेशिओ बघायचा आपण. 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ. 2 ट्रायंगलच्या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर किंवा प्रमाण. राइट? हे आपल्याला पाहिजे. मग आता त्यासाठी सर्वात पहिलं तर आपल्याला काय यायला पाहिजे? त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र. फॉर्म्युला ऑफ द एरिया ऑफ अ ट्रायंगल. फाईन. सो आपला द फॉर्म्युला काय फॉर्म्युला? कुठल्याही ट्रायंगलचा फॉर्म्युला जो आहे, कुठलाही ट्रायंगलचा फॉर्म्युला दॅट इज हाफ इंटू बेस इंटू हाईट. म्हणजेच काय? हाफ म्हणजेच काय आपण त्याला म्हणतो? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. हा आहे ट्रायंगलच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला, एरियाचा फॉर्म्युला. हे फॉर्म्युले तुम्हाला लर्न हवेत. लर्न नसतील तर संपलं. राईट? मग आता आपल्याला काय करायचंय बघा, नीट लक्ष द्या. आपण काय शिकलो? की आपल्याला पाहिजे कुठलाही जेव्हा आपण रेशिओ दाखवतो, आपल्या एरियाचा रेशिओ दाखवायचा आहे. रेशिओ दाखवतो तेव्हा काय करणार आपण? एकतर फॅक्टरच्या स्वरूपात घेणार म्हणजे छेद आणि अंश आणि छेद. अंश आणि छेद. राईट? न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर ह्या पद्धतीने घेणार किंवा इज टू या पद्धतीने घेणार. बरोबर? पण आपल्याला इज टूच्या पद्धतीने नकोय. मग आपण इथे काय करणार? तर ह्या पद्धतीने लिहिणार. काय? कोणत्या पद्धतीने? की समजा आपल्याला ट्रायंगल एक्स दिलेला आहे. एक ट्रायंगल आहे त्याचं नाव समजा एक्स आहे. दुसरा ट्रायंगल आहे समजा त्याचं नाव आहे वाय. मग आपण काय करणार? त्यांचा प्रपोर्शन किंवा त्यांचा रेशिओ लिहिताना एरिया ऑफ ट्रायंगल एक्स अपॉन
एरिया ऑफ ट्रायंगल वाय. इथे मराठीमध्ये आपण काय लिहिणार, क्षेत्रफळ, त्रिकोण एक्स चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण वाय चे क्षेत्रफळ. मराठीमध्ये लिहिताना आपण असं लिहिणार, त्रिकोण एक्स चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण वाय चे क्षेत्रफळ. बरोबर, ह्या पद्धतीने आपण लिहिणार. बरोबर, म्हणजे हा झाला दोन त्रिकोणांच्या एरियाचा रेशिओ, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा रेशिओ चा फॉर्म्युला. बरोबर, फॉर्म्युला एकच आहे, दोन्ही त्रिकोणांचा जो काही त्रिकोणाचा जो एरिया आहे तो फॉर्म्युला, आणि त्याच्या आपण आता याच्यामध्ये लक्षात ठेवा काय होणार, जर नीट समजून घ्या. आता समजा आपण हे घेतलं, मग आता आपण याला पुढे पुढे लिहिणार काय, एक्स चे क्षेत्रफळ काय येणार, 1/2 गुणिले बी एच, बरोबर, अपॉन वायचं क्षेत्रफळ पण सूत्र तेच असणार आहे, 1/2 हाफ मल्टिप्लाइड बाय बी मल्टिप्लाइड बाय एच. बरोबर, आता हाफ आणि हाफ हे तर इक्वल आहे, म्हणून हे काय होतील, कॅन्सल होतील, उडून जातील, कॅन्सल होतील. बरोबर, मग राहिला बी आणि एच. आता तुम्ही म्हणाल सर बी आणि एच पण समान आहे, इथे दिसायला समान दिसतात पण ऍक्च्युअल वेगवेगळे असतील ना. ट्रायंगलची एच हाईट वेगळी असू शकते, एका एक्स ची हाईट वेगळी असू शकते, वाय ची हाईट वेगळी असू शकते, एक्सचा बेस वेगळा असू शकतो, वायचा बेस वेगळा असू शकतो. बरोबर नाही, त्यांची व्हॅल्यू काही पण असू शकते वेगळी, म्हणजे जेव्हा ऍक्च्युअल आपण एक्झाम्पल बघू तेव्हा ते सेम नसणार. सेम असेल तर उडेल, पण सेम नसेल तर नाही उडणार. म्हणजे उरलं काय मग, फक्त बी मल्टिप्लाइड बाय एच. म्हणजे आपल्याकडे फॉर्म्युला काय तयार झाला, आता एक जनरल फॉर्म्युला काय तयार झाला, की एरिया ऑफ अ ट्रायंगल, त्यांचा जर आपल्याला रेशिओ काढायचा असेल तर आपण काय करणार, एरिया ऑफ ट्रायंगल एक्स अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल वाय इज इक्वल टू बी मल्टिप्लाइड बाय एच अपॉन बी मल्टिप्लाइड बाय एच. हा आपला जनरल फॉर्म्युला. बरोबर, मग सी, मग आता आपण बघूया पुढची स्टेप काय, की आता हे दोन ट्रायंगल्स आहेत, राईट. या दोन ट्रायंगल्स मध्ये ट्रायंगल एबीसी, याच्यामध्ये हाईट जी आहे ती काय, एडी. बरोबर, अँड बीसी इज द बेस, बीसी हा त्याचा बेस आहे, पाय. बरोबर, दिस इज एच, दिस इज बेस, म्हणजे हा पाया आहे आणि हे उंची आहे. बरोबर, इथे पी एस हे काय, हाईट आहे, आणि क्यू आर इज अ बेस. बरोबर, मग आता आपण जो फॉर्म्युला आता बघितला, जस्ट 2 मिनिटं पॉज घ्या आणि काय करा, की त्या फॉर्म्युलानुसार आपला फॉर्म्युला बनवा. या दोन्ही ट्रायंगलचा एरियाचा प्रपोर्शन तुम्हाला दाखवायचं, रेशिओ दाखवायचा. फाईन. सो आपण ह्या फॉर्म्युलानुसार जर आपण बघितलं तर आपलं काय आलं पाहिजे, तर आपल्याला हे आलं पाहिजे काय, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू हाफ मल्टिप्लाइड बाय बीसी अपॉन बीसी मल्टिप्लाइड बाय एडी. बीसी इज अ बेस आणि एडी इज अ हाईट. राईट, हाईट आहे, बेस आहे, पाय आहे, उंची. बरोबर, अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू हाफ मल्टिप्लाइड बाय क्यू आर बेस मल्टिप्लाय बाय पी एस. एवढंच करायचं होतं. आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर जर तुमचं उत्तर ज्यांचं ज्यांचं उत्तर बरोबर आलंय असं गुड, छान गोष्ट, म्हणजे त्यांना जॉमेट्री कळायला लागली, याचा अर्थ असा. राईट, आता त्याच्यानंतर हे तर कॅन्सल होणार, आपण मगाशीच पाहिलं, क्लिअर, म्हणजे सेम आहेत, पण बीसी सेम नाहीये ना. बीसी आणि क्यू आर सेम नाही, वरती क्यू आर असतात, बीसी आपल्याला जर कुठे असं दिलं असतं की बघा बीसी इज इक्वल टू क्यू आर, तर याचा अर्थ काय झाला, बीसी आणि क्यू आर सेम आहे, याचा सेम म्हणजे त्यांची लेंथ सेम आहे, त्यांची व्हॅल्यू सेम आहे, बीसी आणि क्यू आर कॅन्सल झाले असते, मग राहिला असतं फक्त एडी अपॉन पीएस. जर आपल्याला दिलं असतं एडी इज इक्वल टू पीएस किंवा पीएस इज इक्वल टू एडी, तर एडी पीएस हाईट कॅन्सल झाली असती, फक्त बेस राहिला असता, बेस आपण बेस राहिला असतं. बरोबर, याच्या पुढे आपण जाणारच आहोत याच्यामध्ये. इथपर्यंत क्लिअर आहे, ओके. तर आता आपला हा पॉइंट जाणार आणि आपल्याकडे बेसिक फॉर्म्युला जो तयार झाला, दॅट इज एरिया ऑफ अ ट्रायंगल, एनी ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल एक्स अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल वाय इज इक्वल टू बी एच अपॉन बी एच, बी एच अपॉन बी एच. बघा,
the ratio of the areas of two triangles is equal to the ratio of the products of their bases and corresponding heights. म्हणजेच काय की त्या ज्या आता ही सिमिलर ट्रायंगल बद्दल बोलतोय आपण, ही दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत असं आपण समजून घ्यायचंय, गृहीत धरायचंय, कारण आपण सिमिलर ट्रायंगल्स बद्दलच बोलतोय. सिमिलर ट्रायंगलच्या रेशिओच्या प्रपोर्शन बद्दल बोलतोय, त्यांच्या सिमिलर ट्रायंगलच्या एरियाच्या रेशिओ बद्दल बोलतोय. कुठलाही ट्रायंगल नाही घ्यायचा आपण की एक ट्रायंगल वेगळा आणि दुसरा ट्रायंगल वेगळा असं नाही. फक्त सिमिलर आणि समरूप ट्रायंगल बद्दल बोलतोय, समरूप त्रिकोणांबद्दल बोलतोय. मग याचा अर्थ असा होतो, आपण हे जे काही पाहिलं याच्यावर आपल्याला असं लक्षात येतं की सिमिलर ट्रायंगल जे आहेत, या सिमिलर ट्रायंगलचा जो रेशिओ असतो, हा रेशिओ त्यांच्या बेस आणि हाईट म्हणजे त्यांच्या पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या प्रमाणात असतो. गुणाकाराचा पाया आणि उंचीचाच गुणाकार राहिला ना इथे. बघा इथे बेस आणि हाईट, बेस मल्टिप्लाइड बाय हाईट, बेस मल्टिप्लाइड हाईट, प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन, प्रोडक्ट म्हणजे गुणाकार, म्हणजे त्यांच्या गुणाकाराच्या प्रमाणात असतो. म्हणजेच काय B1, आता एका पहिला जो ट्रायंगल आहे त्याला आपण काय म्हणणार, त्याच्या बेसला आपण B1 नाव देणार आणि त्याच्या हाईटला H1, कारण नंबर 1चा ट्रायंगल आहे म्हणून 1चा 1 घेतला, B1 H1. आणि 2 नंबरचा जो ट्रायंगल आहे खालचा त्याला 2 नंबरचा म्हणणार आणि म्हणून त्याच्या बेसला B2 म्हणणार आणि हाईटला H2 म्हणणार. म्हणजे आपला फॉर्म्युला काय येईल, एरिया इज इक्वल टू B1 मल्टिप्लाइड बाय H1 अपॉन B2 मल्टिप्लाइड बाय H2. फाईन, क्लिअर. आता आपण काय करूया, काही अटीचा विचार करू. काही होऊ शकतं असं, असं होऊ शकतं काय, काही अटी आहेत, काही कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन्स आपण अप्लाय करूया, कंडिशन इम्पोज करूया, बरोबर. तर काय कंडिशन आहे, समजा पहिली कंडिशन काय, की समजा इफ द हाईट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल, जर दोन्ही ट्रायंगलच्या हाईट जर इक्वल असतील तर मग काय होईल, समजा हे दोन ट्रायंगल्स आहेत, बरोबर, हे दोन ट्रायंगल्स आहेत एबीसी PQR. इथे आपण समजा दिलं B1 म्हणजे काय, B1 म्हणजे काय, B1 म्हणजे काय, तर पहिल्या याची हाईट, पहिल्या याची बेस, पहिल्या ट्रायंगलचा बेस, B1 म्हणजे पहिल्या ट्रायंगलचा बेस, बरोबर. आणि B2 म्हणजे सेकंड ट्रायंगलचा बेस. H1 म्हणजे फर्स्ट ट्रायंगलची हाईट, पहिल्या ट्रायंगलची उंची, आणि H2 म्हणजे दुसऱ्या ट्रायंगलची उंची, बरोबर. आता मग आपल्याला काय करायचंय, आपण असं बघूया की हे आपल्याला दिलेलं आहे. मग आपण याचा फॉर्म्युला काय करणार तयार, एरिया, एक काम करा, फॉर्म्युला तयार करण्यापेक्षा कॉस घेऊन तुम्ही आत्ताची फॉर्म्युला आपण बनवला त्या फॉर्म्युलानुसार तुम्ही सोडवा बरं हे एक्झाम्पल. ओके, सिम्पल्स आहे आपला फॉर्म्युला टाकणार आपण, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR, बरोबर. तर आता आपण हे हाफ लिहायची गरज नाही कारण ते कॅन्सल होणार, त्याच्यामुळे ती लिहायची गरज नाही. मग आपण काय करणार, B1 मल्टिप्लाय बाय H1 अपॉन B2 मल्टिप्लाय बाय H2. मग B1 आपल्याला दिलेला आहे, B1 आहे 4.5 मल्टिप्लाय बाय H1 आहे 9 अपॉन B2 आहे 5.4 मल्टिप्लाय बाय H2 आहे 9. आता मी नेहमी सांगितलंय तुम्हाला की ज्या इक्वल ज्या सेम असतील त्या कॅन्सल होतील, मल्टिप्लिकेशन करायची गरजच नाहीये तिथे पुढे. 9 जे सेम आहेत ते कॅन्सल होतील, पण केव्हा, जर त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन असेल तर. इथे जर प्लसचं साईन असतं तर नसतं झालं, मायनसचं साईन असतं तर नसतं झालं. म्हणजे जर ऍडिशन आणि सबट्रॅक्शन वजाबाकी बेरीज असेल वरती वरती खाली तर झाले नसते, पण त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन असेल, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन असेल तर तुम्ही वरती खालती सेम सेम असेल ते डायरेक्ट लिहू शकता. कळालं. आता ही 4थी-5वीची गोष्ट आहे, राईट. फाईन. मग आता राहिलं काय, जस्ट 4.5 अपॉन 5.4, इतकं सिंपल. पाहूया आपण. सी,
कन्क्लुजन. याच्यावरून आपल्याला निष्कर्ष काय मिळतो बघा. बीसी अपॉन क्यू आर, एच कॅन्सल होणार आहे. म्हणजे आपल्याकडे फक्त काय राहिलं बघा. हे जर आपण एक्झाम्पल नंबर्स घेऊन मुद्दाम तुम्हाला नंबर्स घेऊन कळावं म्हणून सांगितलं. मग आता आपलं 4.1 4.5 काय आहे तर B1 आहे. आपण खाली काय राहिला तर B2. 5.4 काय आहे तर B2. म्हणजे आपल्याकडे आन्सर काय आलं तर आपल्या याच्यावरून असं लक्षात येतं की जर हाईट जर सेम असतील, जेव्हा हाईट जर सेम असतील तर तोच फॉर्म्युला चेंज होतो. त्या फॉर्म्युलामध्ये काय राहतं मग B1 अपॉन B2 एवढंच. म्हणजेच काय की जेव्हा दोन सिमिलर ट्रायंगल्स असतील आणि त्यांच्या रेशिओमध्ये जर हाईट सेम असेल तर ते जे ट्रायंगल्स असतात ते काय असतात त्याच्यामध्ये त्यांचं बेसच्या त्यांचा जो ट्रायंगलचा जो प्रपोर्शन असतो ते काय असतं बेसच्या प्रपोर्शन मध्ये असतं, त्यांच्या पायाच्या प्रमाणात असतं. बघा द रेशिओ ही प्रॉपर्टी लर्न करावं लागणार. द रेशिओ ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स इज इक्वल टू द रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. म्हणजे काय समान उंची असेल जर दोन ट्रायंगल्स आहेत, राईट, दोन सिमिलर ट्रायंगल्स आहेत, त्यांची हाईट जर सेम असेल समान असेल तर त्यांचे जे क्षेत्रफळ आहे त्यांचा जो एरिया आहे हा क्षेत्रफळ त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असतो, त्याच्या करस्पॉन्डिंग बेसच्या प्रपोर्शन मध्ये असतो. ओके, आता आपण बघूया सेकंड कंडिशन काय आहे. कंडिशन 2, इफ द बेसिस ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. मग काय जर दोन्ही ट्रायंगलचे बेस जर इक्वल असतील म्हणजे पाया जर समान असेल तर मग काय होईल. आता आय थिंक तुम्हाला इमिडिएटली कळालंय, एवढे हुशार तर तुम्ही नक्कीच असेल की त्याचा फॉर्म्युला काय. मग एक काम करा, पुढे जाण्याआधी जस्ट पॉज घेऊन फॉर्म्युला बनवा बरं, करा. राईट, सेम आता मी तुम्हाला काय करतोय पुन्हा काही इथे हे दिलेले आहेत, काय दिलेले आहेत व्हॅल्यूज दिलेले आहेत, त्या व्हॅल्यूज टाकून सोडवा बरं म्हणजे कळेल. आता हे समजण्यासाठी अगेन आपण व्हॅल्यूज पुट करूया, त्याच्यामुळे आपल्याला समजायला सोपं होईल आणि समजायला सोपं झालं की लक्षातही राहायला सोपं होतं. पहा आता आपला फॉर्म्युला काय आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी ए बी, हा ट्रायंगल आपला, राईट, इज इक्वल टू B1 multiplied by H1 and B2 multiplied by H2. बरोबर. मग आता आपण याच्या व्हॅल्यूज टाकायच्या. B1 काय आहे तर 4.5 मल्टिप्लाइड बाय H1 काय आहे तर 9. B2 आहे 4.5 मल्टिप्लाइड बाय H2 आहे 7. 4.5 सेम आहेत, कॅन्सल होतील. मग आन्सर आला आपलं 9/7. आता 9/7 काय आहे, कशाची व्हॅल्यू आहे H1 अपॉन H2. म्हणजेच आपला फॉर्म्युला काय येईल तर जेव्हा जर कुठल्याही आपल्याला कन्क्लुजन काय मिळतं की बघा ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एपीबी, राईट, किंवा पीएबी इज इक्वल टू एबी मल्टिप्लाय बाय H1 एबी मल्टिप्लाय बाय H2. आता इथे एबी का घेतलं इथे, कारण ते सेम आहेत म्हणून आपण एबी व्हॅल्यूज टाकण्याच्या ऐवजी तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये एबी सांगितलं, बरोबर. एबी, मग एबी हे सेम असल्यामुळे इथे काय होणार, एबी कॅन्सल झाले. मग आपल्याकडे उरलं काय तर फक्त H1 अपॉन H2. म्हणून आपला फॉर्म्युला काय तयार झाला, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एपीबी इज इक्वल टू H1 अपॉन H2. का झाला हा टाइम, का झाला, कारण कंडिशन काय, जर त्यांचे बेस इक्वल आहे. जेव्हा जर बेस इक्वल म्हणजे याच्यातून आपलं कन्क्लुजन काय निघतं, याच्यातून आपली प्रॉपर्टी काय तयार होते की the ratio of areas of two triangles with equal bases is equal to the ratio of their corresponding heights. म्हणजे काय, कुठलेही दोन ट्रायंगल्स असतील ज्या ट्रायंगलचे बेस इक्वल असतील तर त्यांचा जो बेस म्हणजे पाया जर इक्वल असेल समान असेल तर त्यांचे जे एरिया जो येईल हा एरिया त्यांच्या हाईटच्या त्यांच्या उंचीच्या प्रमाणात असतो. त्यांची उंचीचे जे प्रमाण आहे त्यांच्या उंचीचा जो रेशिओ आहे त्या रेशिओ मध्ये असतो, त्या प्रमाणात असतो. ही आपली प्रॉपर्टी तयार झाली. ओके, आता ह्यावरून आपल्याला दोन प्रॉपर्टीज दोन अटी आहेत, कारण आता आपण बेस हाईट झाला तर बाकी तर काही उरलंच नाही.
1/2 तर ऑलरेडी इक्वल असतो, त्याच्यामुळे तो कॅन्सलच आहे. म्हणजे 2 आपल्याला काय कंडिशन्स आहेत, 2 आपल्या अटी आहेत. एक तर बेस समान असेल तर काय होतं आणि एक तर हाईट समान असेल म्हणजे उंची समान असेल तर काय होतं. आपण पाहिलं तर उंची समान असेल तर उंची कॅन्सल होते आणि त्यांचा जो रेशिओ जो आहे, त्यांचा जो प्रपोर्शन आहे एरियाचं क्षेत्रफळाचं दोन्ही त्रिकोणाच्या, हे काय आहे, तर हाईटच्या प्रमाणात असतं. सोपं आहे लक्षात ठेवण्यासाठी. काय जर 2 बघा, जे समान असतं ते गायब होतं आणि जे उरतं त्याच्या प्रमाणात असतं. बरोबर? बेस समान आहे. मग त्यांचा रेशिओ कशाच्या प्रमाणात असेल? त्यांच्या हाईटच्या प्रमाणात असेल. त्यांच्या हाईटच्या रेशिओच्या प्रमाणात. बरोबर? हाईट समान आहे. हाईट इक्वल आहे. तर त्यांचा रेशिओ बेसच्या म्हणजे पायाच्या प्रमाणात असेल. त्यांचा एरियाचा रेशिओ इतकं सोपं आहे. जे आहे त्याच्या उलट्याच्या उलट्याच्या प्रमाणात असेल. क्लिअर? इतकं सिंपल आहे. आता एक गोष्ट पाहिजे काय, की जॉमेट्रीमध्ये तुम्हाला वाचन-बिचन तर सगळंच येतं, पण रीडिंग काय फिगर्स रीड करता आलं पाहिजे. फिगर्स फॉर एक्झाम्पल सी आता समजा मी तुमच्याकडे एक ट्रायंगल ड्रॉ केला इथे. एक ट्रायंगल किंवा एक फिगर ड्रॉ केली कुठलीही. आपण पाहूया. सी ही एक फिगर आहे. ह्या फिगर वरून तुम्हाला काय समजतं? ही फिगर तुम्हाला रीड करता आली पाहिजे. या फिगरची माहिती तुम्हाला मांडता आली पाहिजे. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. कारण तुम्ही फक्त बघता. कारण प्रश्न तुम्हाला असेच येतात. अशी एखादी फिगर येते. त्यातला आहेत असे बरेचसे प्रश्न. अशी फिगर येणार. मग तुम्हाला सांगतील, की ह्या ट्रायंगलचा, ह्या क्वाड्रिलॅटरलचा, ह्या चौकोनाचा, ह्या त्रिकोणाचा क्षेत्रफळ काढा, हे काढा, ते काढा. याची साइड शोधा, याची बाजू किती ते शोधा. हे तुम्हाला सांगतील. मग ते सगळं ओळखता तर आलं पाहिजे. ओळखता आलं पाहिजे, मांडता आलं पाहिजे. याच्यावरून तुम्हाला काय कळतं, की याच्यामध्ये जवळ-जवळ बघा 1, 2, 3, 4, 5 अँड 6 ट्रायंगल्स आहेत आणि 1 क्वाड्रिलॅटरल आहे. हे डिस्कशन आपण का घेतलं मध्येच? हे का सांगितलं? कारण आता इथे पहा, ही जी फिगर आहे आपली, ही फिगर पण तशाच पद्धतीची. आपला ए-बी-सी हा एक ट्रायंगल आहे आणि त्याच्यामध्येच लपलेला छोटा दुसरा ट्रायंगल आहे ए-पी-बी किंवा ए-बी-पी, ए-बी-पी. अशा प्रकारच्या अनेक फिगर्स येतात. आता खरं गेलं तर ह्या आकृतीला आपण जर अजून केलं बघा, ए-सी-डी हा एक ट्रायंगल आहे. ए-पी-क्यू हा एक ट्रायंगल आहे. पी-क्यू-बी हा एक ट्रायंगल आहे. त्याच्यानंतर सी-डी-बी हा एक ट्रायंगल. जवळ-जवळ 6 ट्रायंगल्स आहेत त्याच्यात. सो जॉमेट्री म्हणजे फक्त फॉर्म्युले लर्न करायचे. जॉमेट्रीमध्ये फॉर्म्युले नसतात. जॉमेट्रीमध्ये सगळं असतं लॉजिक. लॉजिक असतं. तुम्ही लॉजिकल कसा विचार करता? लॉजिकली विचार करता. या लॉजिक हेच 9thला ह्या सगळ्यांची तयारी करून घेतली जाते. 8thला 9thला आपण आपल्या क्लासमध्ये ही सगळी तयारी 8लाच शक्यतो आपण ही तयारी करून घेतो. जेणेकरून 9thला सोपं जावं. 9thला सोपं गेलं की 10th मग हातचा मळ असतो. राइट? सो ह्याच गोष्टींवरती तुम्हीही लक्ष द्यायचं. फिगर्स बघितल्या की अरे ही फिगर लगेच सोडून द्यायची असं नाहीये. नीट रीड करा त्या फिगरला. फिगर रीड करता आली पाहिजे. अक्षर तुम्हाला रीड करता येतात. तुम्ही 4थी, 5वी पासून 3री, 2री पासून येतात लर्न करता. म्हणजे वाचता येतात तुम्हाला, रीड करता येतात. पण फिगर्स रीड करायला शिका. आता इथून पुढे तुम्हाला फिगर्स रीड करता आलं पाहिजे. फिगर्स रीड करणं हे एक स्किल आहे. ओके. तर काही ॲक्टिव्हिटी आहेत हे तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. ह्या 2 ॲक्टिव्हिटी आहेत हे तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. पहा. आता आपल्याला कोणत्या ट्रायंगल बद्दल विचारलं बघा. ए-बी-सी आणि ए-पी-क्यू. आता ते पाहिलं पाहिजे आपल्याला. ए-बी आणि हा सी म्हणजे मोठा ट्रायंगल. बरोबर? हा संपूर्ण मोठा ट्रायंगल याच्याबद्दल आपल्याला बघायचंय. बघा हा ट्रायंगल जो मोठा ट्रायंगल आहे सर्वात मोठा ए-बी-सी याच्याबद्दल आपल्याला विचारलं. दुसरा कोणता ए-पी-क्यू. ए-पी-क्यू म्हणजे कोणता ट्रायंगल? तर त्या संदर्भात आपण आपल्याला फोकस फक्त त्याच ए-पी-क्यू.
इथून पी आणि हा क्यू. बरोबर. आता आपल्याला बाकी काहीच नाही पाहिजे. आपल्याला फक्त हे 2 ट्रायंगलच लक्षात ठेवायचे. मग या 2 ट्रायंगलमध्ये कुठल्याही ट्रायंगलची जी हाईट असते, लक्षात ठेवा. समजा आता असा ट्रायंगल असेल, राइट? तर याची हाईट आपल्याला इथे मिळेल. त्याच्या आतमध्ये नाही मिळणार, आउटसाइडला मिळेल. असा ट्रायंगल असेल, तर त्याची हाईट आपल्याला इथे मिळेल. काही ट्रायंगलची हाईट आपल्याला आतमध्ये मिळते, काही ट्रायंगलची आपल्याला हाईट, पण हाईट ही नेहमी परपेंडिक्युलर असते, लक्षात ठेवा. बेसला परपेंडिक्युलर असते, तिलाच हाईट म्हणतात. मग आता एपी एपी ही हाईट नाहीये. एबीसी मध्ये एबी ही हाईट नाहीये. एक्यू हाईट नाहीये. एसी हाईट नाही. मग राहिलं कोण? तर ए आर ही एक्झॅक्टली काय परपेंडिक्युलर आहे, म्हणजे लंब रेषा आहे. बीसी आणि पीक्यू हा काय आहे? पीक्यू हा एपीक्यूचा बेस आहे आणि एबीसीचा बेस बीसी आहे. बरोबर. मग त्याला परपेंडिक्युलर लाईन कोणती? तर एपी. म्हणजे एपी ही काय हाईट आहे. मग आता आपल्याला एपी ही हाईट घ्यायची आहे. मग काय करणार आपण? बेस बेस कोणता इथे? बीसी मल्टिप्लाय बाय एपी, राईट. आणि इकडे आहे आपलं पी क्यू मल्टिप्लाय बाय एपी. बरोबर. मग एपी एपी कॅन्सल होतील. मग राहील काय? बीसी अपॉन पी क्यू. हे आन्सर तुमचं आलं असेल तर करेक्ट आहे. सेकंड एक्झाम्पल मध्ये सेम तसंच आहे. एल एम एन. एल एम एन म्हणजे हा मोठा ट्रायंगल, राईट. आणि डी एम एन म्हणजे आपला हा त्यातला छोटा ट्रायंगल. आता बघा, एल एम एन मध्ये हाईट ही आहे. आता इथे एल-एम-एन मध्ये ही हाईट आहे आणि डी-एम-एन मध्ये ही हाईट आहे, डी-क्यू. मग आता आपल्याला काय बेस सेम आहे दोघांचा. मग काय येईल इथे? एम-एन मल्टिप्लाइड बाय एल-पी आणि एम-एन मल्टिप्लाइड बाय डी-क्यू. बरोबर. एम-एन कॅन्सल होईल. मग आपला आन्सर येईल एल-पी अपॉन डी-क्यू. चेक करा तुमचे आन्सर जे असे आले असतील तर एक्झॅक्टली करेक्ट आहेत ते आन्सर्स. नाहीतर मग करेक्शन्स करून घ्या. एक मिनिट. इथे एक पीक्यूच्या ऐवजी ए आर आहे. सॉरी, एक मिनिट थांबा. एक मिनिट. हे पीक्यू आहे. इथे एपीच्या ऐवजी ए आर आहे. सॉरी, हाईट ही ए आर आहे. सेम एक्झाम्पल आहे तशाच प्रकारचं, त्याच पद्धतीने सोडवायचं. पण क्वेश्चन नीट समजून घ्या. हा क्वेश्चन थोडासा वेगळा आहे बघा. काय? एम इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट एबी. एबी याचा एम हा मिड पॉइंट आहे. मिड पॉइंट म्हणजे मध्यबिंदू. बरोबर. मध्यबिंदू म्हणजे मिड पॉइंट म्हणजे एक्झॅक्टली ए आणि बी यांचे 2 इक्वल पार्ट करणार, त्याला मिड पॉइंट म्हणतात, मध्यबिंदू म्हणतात. याच्यावरती आपण मागच्या वर्षी शिकलो होतो. थिअरम्स वगैरे होते, राईट. नाइन्थला. मग सेगमेंट सीएम इज अ मीडियन. सीएम ला मीडियन म्हणतो आपण. जो अपोजिट हे असेल, अपोजिट व्हर्टेक्स मधून, अपोजिट शिरोबिंदू मधून कुठल्याही एखाद्या रेषेच्या कुठल्याही साईडच्या कुठल्याही बाजूच्या मध्यबिंदूला जोडणारी रेषा जी असते, अपोजिट हा काय व्हर्टेक्स आहे. सी हा व्हर्टेक्स आहे म्हणजे शिरोबिंदू आहे. तर कुठली समजा ही जी एबी ही रेषा आहे, एबीच्या ऐवजी समजा आपण एसी रेषा घेतली, तर एसी या रेषेचा हा समजा मिड पॉइंट आहे. समजा आपण याला नाव देऊ डी. तर एसी रेषेच्या अपोजिट कोणता व्हर्टेक्स आहे, कोणता शिरोबिंदू आहे? तर बी. तर या बी मधून जर आपण याला आपण जर सरळ रेषा काढली आणि ती या डी पॉइंटला जॉईन करणार रेषा केली, तर ही जी रेषा जी आपण काढली, ही जी लाईन ड्रॉ केली आपण, हिला मीडियन मीडियन असं म्हणतात. मराठीमध्ये याला मध्यगा म्हणतात. हे 9th स्टँडर्ड मध्ये झालेलं आहे, मध्यगा. सो आता ही झाली मीडियन. मग या मीडियन बद्दलच आपण बघतोय काय. सो सीएम इज अ मीडियन. सीएम ही काय? मीडियन म्हणजे मध्यगा आहे. बरोबर. मग आता बघूया आपण. आणि त्रिकोणाची असेल तर त्याला मीडियन म्हणतात. त्रिकोणाबद्दल त्याला मीडियन म्हणतात. ट्रायंगलची असेल तर मीडियन म्हणतात. आणि म्हणजे त्रिकोणाबद्दल असेल तर मध्यगा म्हणतात, राईट. स्क्वेअरला वगैरे मीडियन म्हणत नाही, लक्षात ठेवा. मग आता आपला काय करायचंय, तर हे त्यानुसार आपल्याला याचं फिल करायचंय आणि त्यानुसार आपल्याला काय करायचं? स्टेट द रिझन, कारण लिहायचंय. मग आता ट्रायंगल एएमसी आता ही हाईट आहे का? दिस इज नॉट हाईट. दिस इज नॉट हाईट. मग
ही हाईट नाहीये. का? कारण हाईट ही नेहमी काय असते? स्ट्रेट असते. म्हणून ही हाईट नाहीये. मग आपल्याला काय करावं लागेल? हाईट पहिली ड्रॉ करावी लागेल. किंवा मीडियन, मीडियनचा फॉर्म्युला काय? तो बघा. BMC आणि AMC. AMC. AMC म्हणजे हा ट्रायंगल, इकडचा ट्रायंगल आणि BMC म्हणजे हा इकडचा ट्रायंगल. बरोबर? हे 2 ट्रायंगल्स आहेत. बरोबर? यांचा बेस आहे. ओके. आता यांच्यामध्ये जर आपण हे घेतलं तर काय येईल बघा. एकदम सिंपल आहे. याला घाबरून जायची गरज नाही. का? कारण तुम्हाला आता असं वाटेल, की "अरे यार, इथे हाईटच नाहीये. मग हाईटचं काय करायचं?" हाईट नाहीच आहे. टेन्शनच घ्यायचं नाही. काय? बघा, तुम्हाला सांगतो. इथे काय करणार आपण? इकडे आता याचा जर फॉर्म्युला आपण जर काढला, नीट लक्ष द्या सगळ्यांनी. एरिया ऑफ ट्रायंगल AMC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BMC. त्रिकोण AMC चे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण BMC चे क्षेत्रफळ इज इक्वल टू B1 मल्टिप्लाय बाय H1. ओके. आता B1 काय आहे? B1 आपल्याला माहिती आहे. काय आहे? AM मल्टिप्लाय बाय H1. H1 आपल्याला माहित नाही कारण H1 दिलेलीच नाही ना. आणि H1 घेतलं. मग BMC चं काय? B2 मल्टिप्लाय बाय H2. पण इथे B2 काय आहे? MB किंवा BM मल्टिप्लाय बाय H2. आता आपल्याला दिलेलं आहे की AM इज इक्वल टू BM. म्हणजेच काय? AM इज इक्वल टू BM. का? कारण CM ही त्याची मीडियन आहे, मध्यक आहे. म्हणजेच काय? की त्याने बरोबर M हा पॉइंट मिड पॉइंट आहे. म्हणजे त्याने काय केलं? मिड पॉइंट आहे म्हणजे काय? AB या रेषेचे 2 समान तुकडे केले. म्हणजे जर AM जर 4 असेल, तर BM पण 4 असणार. AM5 असेल, तर BM5 असणार. AM6 असेल, तर BM6 असणार. AM100 असेल, तर BM पण 100 असणार. म्हणजे जेवढी AM ची लेंथ आहे, तेवढीच BM ची लेंथ असणार. म्हणजे जे सेम सेम असतात ते काय होईल? कॅन्सल होईल. सेम सेम आहेत ना. मग त्याची जर व्हॅल्यू नाही आपल्याकडे पण सेम आहेत ना, तरी ते नावाने जरी AM BM आहे, पण आपल्या इथं माहिती दिलेली आहे. माहिती काय दिलेली आहे? आपल्या इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे? तर AB आणि CM यांचा मिड पॉइंट M आहे. म्हणजेच याची याची लेंथ आणि याची लेंथ या दोन्ही इक्वल आहेत. आणि ज्या इक्वल असतात ते कॅन्सल होतात. मग AM BM कॅन्सल होईल. मग राहिलं काय फक्त H1 अपॉन H2. H1 अपॉन H2 राहील की नाही फक्त. मग आपलं खरं आन्सर काय येईल? H1 अपॉन H2. राइट? बट आता H1 अपॉन H2. मग आता पुढे काय? आपलं हे आन्सर इथे यायला पाहिजे. हे आन्सर तुम्हाला सॉल्व्ह करायचं. आता काय होईल? यांचा BM म्हणजे यांचा बेस तर सेमच आहे. आता ह्या ट्रायंगलची दोन्ही ट्रायंगल, आता समजा हा ट्रायंगल आहे. या 2 ट्रायंगलला आपण थोडंसं वेगवेगळं करू. लक्षात ठेवा. या 2 ट्रायंगलला जर आपण वेगवेगळं केलं, समजा इथे आपण हे करूया. वेगवेगळं केलं. थोड्या वेळासाठी समजून घेण्यासाठी. हा कॉमन आहे C. आता इथे M कॉमन आहे दोघांचा पण. बरोबर? इथे A आणि इथे B. आता याची हाईट जी आहे, ही हाईट आपल्याला काढायला काय करावं लागेल? C मधून याला आपल्याला काय करावं लागेल? एक्झॅक्टली इथे परपेंडिक्युलर काढावं लागेल. आणि इथे पण C मधून एक्झॅक्टली परपेंडिक्युलर काढावं लागेल. पण इथे काय होईल आता? याची जी हाईट आहे, CMB ची हाईट. CMB ची हाईट. आत्ताच मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी दाखवलं होतं. CMB ची हाईट काय होईल? आउटसाइडला येईल. म्हणजे इथे अशी. म्हणजे हा जो आहे, हा CAMB आणि याची हाईट समजा आपण काही पण घेतल्याचं नाव D दिलंय. CD ही त्याची हाईट आहे. तर बघा AM म्हणजे CAM, AMC किंवा AMC हा जो ट्रायंगल आहे, हा इकडचा ट्रायंगल. याला जर आपण इथे हाईट काढली. तर ही हाईट जी आहे CD ही ह्या ट्रायंगलची पण हाईट झाली आणि ह्या ट्रायंगलची पण हाईट झाली. म्हणून काय झालं? आता आपल्याला दिसतंय की AM आणि MB ह्या तर इक्वल आहेत आणि हाईट पण इक्वल आहे. म्हणजे हाईट पण गेली बघा.
AM अपॉन BM मल्टिप्लाय बाय H1 अपॉन H2. बरोबर. इथे आपण जर घेतलं तर AM ही इक्वल आहे. बरोबर. AM इज इक्वल टू BM आणि H1 इज इक्वल टू H2. कारण काय ती कॉमन आहे. दोघांना पण कॉमन आहे ना, एकच आहे ना दोघांना पण. सामायिक आहे ना उंची त्यांची. कशी? कारण परत सांगतो, याच्या आतमध्ये ह्या ट्रायंगलच्या CMBच्या आतमध्ये किंवा BMCच्या आतमध्ये आपण हाईट नाही काढू शकत. कारण आपण त्याच्यावरती परपेंडिक्युलर लंब टाकणार कसा? लंब बाहेरच येणार त्या ट्रायंगलच्या. आणि तोच लंब याला पण लागू होतो. म्हणून हे दोघे पण इक्वल झाले. म्हणून काय होईल? दोघे कॅन्सल होतील. AM, BM पण कॅन्सल होईल. H1, H2 पण कॅन्सल होईल. मग आन्सर येईल 1. आन्सर येईल 1. का? कारण दोघांची हाईट पण इक्वल आहे. ओके. सो आता इथे आता आपण आतापर्यंत आपण काय शिकलो? तर दोन त्रिकोणांचं जे क्षेत्रफळांचं जे काय असतं, दोन त्रिकोणांचा जो एरिया असतो त्यांचा जे रेशिओ असतो, हा रेशिओ काय असतो? त्यांच्या पाया म्हणजे त्यांचा बेस मल्टिप्लाइड बाय हाईट यांच्या गुणाकाराच्या प्रमाणात असतो. त्यांच्या गुणाकाराच्या रेशिओ एवढा असतो. राईट. समान उंची असेल तर त्यांचा क्षेत्रफळ, त्यांचा एरिया जो असतो, त्यांच्या एरियाचं काय असतं? एरियाचं प्रोपोर्शन किंवा रेशिओ हा त्यांच्या हाईटच्या प्रमाणात असतो. हाईटच्या रेशिओच्या नुसार असतो. राईट. हाईटच्या करस्पॉन्डिंग हाईटच्या प्रपोर्शन मध्ये असतो. प्रपोर्शनल टू हाईट. आणि जर समान उंची असेल तर प्रपोर्शनल टू करस्पॉन्डिंग बेस त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतो. हे आपण आतापर्यंत शिकलो. राईट.